नंदुरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विजय चौधरी आणि संदीप चौधरी यांच्यातील ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका पाहायला मिळतो। तक्रारदार यांची चुलत बहीण माजी खासदार हिना विजयकुमार गावित या अनुसूचित जाती जमातीच्या लोकप्रतिनिधी महिला असल्याचे माहीत असताना सुद्धा सार्वजनिकरित्या अपमानित करण्याच्या गैरउद्देशाने माजी खासदार हिना गावित यांना अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल त्यांच्या सन्मानाला धक्का लावून विनयभंग केला। तसेच माननीय आमदार श्री डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित यांच्याबाबत सुद्धा मोबाईलवर संभाषणात अश्लील शब्दप्रयोग केला। विजय वसंत चौधरी यांनी माननीय डॉक्टर विजयकुमार गावित कृष्णराव गावित व माजी खासदार हिना गावित यांचे बाबत केलेले संभाषण रेकॉर्डिंग सार्वजनिक केल्याने त्यांचा जाहीररित्या अपमान केला म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे वरप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही, तर याने घुसायला पाहिजे होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते। गावित पक्ष मानतो का? नाही। तो गावितला पक्षाची पडलेली आहे, तो गावित तर पक्ष बुडवायला निघालेला आहे। नाही तर गावितने बोलवलं गावित हिना, अरे खुशाल तो गावित मला बोलवत नाहीये, माझा अपमान करतोय। कोण आहे पक्ष? इथे पक्ष कोण चालवतोय? पक्ष कोणाचा ऐकतोय? निलेश का खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतो का? नाही। निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलेलं आहे। हो, मोठं केलं आहे। एक निष्ठेने काम करावं लागेल तर तू मोठा होशील म्हण, आणि विजय वंशीवर त्याला पर्याय नाही म्हणत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।